श्रीराम समर्थ. दुर्वास ऋषींनी घोर खडतर आणि अतिमहान अशी प्रदीर्घ तपश्चर्या केली. 10,000 वर्षे वायूचा अपवाद वगळता काहीही न खाता त्यांनी वनामध्ये तपश्चर्या केली. 10,000 वर्षे धर्मदेवतेच्या दर्शनासाठी अग्नीची उपासना केली आणि त्यानंतर पुन्हा आहाराशिवाय सलग 10 वर्ष त्यांनी पाण्यात उभं राहून तपश्चर्या केली. आणि ह्या सतत आणि प्रदीर्घ तपश्चर्येमुळे त्यांना ते दुर्वास अगदी हतबल झाले. परिणामी शेवटी दुर्वासांच्या मनात धर्मदेवतेविषयी भीषण क्रोध निर्माण झाला. आता दुर्वासांना क्रोध येताच धर्मदेवता साक्षात त्यांच्या पुढे हजर उभी राहिली. धर्मदेवतेबरोबर त्यांचे साथीदारही होते. धर्माने सपरिवार प्रकट होऊन विचारले की महर्षी, आपण स्वतः महान तपस्वी आहात आणि असे असून सुद्धा सामान्य लोकांसारखा आपल्या ठिकाणी क्रोध कसा उत्पन्न झाला? अहो, क्रोध हे सामर्थ्य आणि तप नष्ट करत असतो. तो सर्वनाशक आहे आणि या सर्वनाशाचे कारण तो होतो आणि तपाचे सामर्थ्य आणि फळ महान आहे. तरी कृपा करून हे सर्व जाणून आता आपण शांत व्हा. यावर दुर्वास म्हणाले की आपण आपली आणि आपल्यासह उपस्थित असलेल्या सर्वांची मला ओळख करून द्या. त्यावर धर्म म्हणाला की तेजस्वी आणि दंडकमंडलधारी असे ब्राह्मण वेशातले जे आहेत ते ब्रह्मचर्य आहेत. सुवर्ण रंगाचे तेजस्वी असे ते सत्य आहेत. ही तिसरी व्यक्ती जी आहे त्यांना तप असं म्हणतात. तेजस्वी आणि दयाळू असे हे दमदेव आहेत. हातात तलवार असलेली जटाधारी व्यक्ती म्हणजे नियम आहे. हे सर्व माझे साथी आहेत. आता ह्या सगळ्या स्त्रीजनांची तुम्हाला ओळख करून देतो. ही सौभाग्य आणि सत्याने अलंकृत शुश्रूषा देवी आहे. धैर्य आणि उदात्त स्वभावाची, गोऱ्या रंगाची, प्रसन्न चेहऱ्याची ही सरस्वती देवी आहे. शांत बुद्धीची आणि मंगलकारक अशी ही क्षमा देवी आहे. श्यामल वर्णाची ही अहिंसा देवी आहे. बुद्धी आणि ज्ञान संपन्न अशी ही श्रद्धा देवी आहे. श्रेष्ठ अशा वस्त्र विभूतीत ही मेधा देवी आहे. हातात कमलपुष्प असलेली ही प्रज्ञा देवी आहे. परोपकारी आणि मितभाषी अशी ही अकल्पना देवी आहे. श्रेष्ठ आचरणशील आणि शांत चेहऱ्याची ही शांती देवी आहे. आणि अत्यंत वृद्ध लाखेच्या रंगाची आणि पिवळ्या पुष्पांनी अलंकृत अशी ही आमची माता असलेली दया देवी आहे. आणि ऋषीराज, मी स्वतः धर्म आहे. आता धर्मराजाने इतकी स्वतःची ओळख करून दिल्यावर दुर्वास त्याला म्हणतात की धर्मा, आता माझ्या रागाचे कारण ऐका.